महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीला पुण्यामध्ये म्हणावं तसे यश मिळालं नाही. तुमचा एक नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून आला. आगामी पक्ष पालनेसाठी आज पक्षाचा मेळावा सुद्धा घेत आहे. आगामी वाटतं ते शासन आमचे एकमेव नगरसेवक अजून उपस्थित आहे. त्यांच्या महापालिकेतल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मी आणि आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहे इथे आलेलो. काय करू, आता 2.5 वर्षाच्या निवडणुका नाहीये, मग पक्षाचं बांधणी करायची. एक नगरसेवक आला ठीक आहे. कधी कधी एखाद्या राज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या पक्षाला एकही आमदार मिळत नाही. असे अनेक राज्य आहेत किंवा होती तिथे मोदींनी प्रचार करून त्यांना एकही आमदार आला नाही, म्हणून त्यांनी पक्षाचं काम सोडलं का? कोणत्या परिस्थितीत या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि होत आहेत हे काय मी तुम्हाला सांगायला नको. पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला निवडून अशा पद्धतीने निवडणुका जिंकतात. पुण्यात पिंपरी चिंचवडला काय झालं, त्याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या. ठीक आहे, पाहू, लढू, आम्ही लढणारे लोक आहोत. साहेब, आज पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान होते. तुम्ही तो विषय काढला. 2.5 लाख ती फौज आहेच, पण काल ना उत्तर प्रदेशमधले एन्काउंटर स्पेशलिस्ट जे आहेत, जे योगींच्या जवळचे मानले जातात, त्यांना देखील निवडणूक आयोगाने नियुक्त केले. साम दाम दंडभेदाचा वापर करून भाजप बंगाल जिंकण्याचा प्रयत्न करते. साम दाम दंडभेदाचा वापर झाला होतोय. साम दाम दंड तर त्यापेक्षा टेररिझम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम, निवडणूक आयोगाचा टेररिझम ही अत्यंत गंभीर गोष्ट देशाच्या लोकशाहीमध्ये घडते. की निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या मदतीला किंवा त्याला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतात. अशा प्रकारचे एन्काउंटर स्पेशालिस्ट वगैरे निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदी सारख्या लोकप्रिय नेत्याला का भासत? नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. उद्या जर अंतराळामध्ये जर राजकारण सुरू झालं तर ते तिकडले नेते होते. वडील अमित शहा आहे, तरीही त्यांना अशा प्रकारे राज्यातले टेरर पोलीस फोर्स नेऊन लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ येते. याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतो आणि पराभवाचं रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपद्रव करावे लागतात. विधान परिषदेच्या संदर्भात महाविकास आघाडी कधी जाहीर होणार आणि कोण उमेदवार आहे? अरे बाबा, आमचा एकच उमेदवार आहे सगळ्यांचा मिळून. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या ठीक आहे, आमचा एक उमेदवार आहे. उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोणाला अर्ज भरता येईल. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल पायरीवर विधान भवनाच्या कोण आहे. उद्धव ठाकरे साहेब उद्या अर्ज भरतायत असं समजतंय. उद्या किती वाजता अर्ज दाखल करणार? उद्या मी काय म्हणतोय तुम्हाला की उद्या विधिमंडळाच्या पायरीवर उमेदवार तुम्हाला पायऱ्या चढताना दिसले की तुम्ही त्यांचं नाव ब्रेकिंग न्यूज मध्ये द्या. राऊत साहेबांची इच्छा काय? राऊत साहेबांची इच्छा काय? राऊत साहेबांच्या इच्छा उद्धव साहेबांनी उद्या अर्ज भरावा. आमची इच्छा का नसावी? म्हणजे भरणार आहे. आमची इच्छा का नसावी? मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. त्यानंतर केंद्रातून काल के.सी. वेणुगोपालजी, रमेश चेन्नीथलाजी जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं. भूमिका सगळ्यांची आहे. तर त्याच्यावर ते आज आम्ही पाहू. कोरेगाव पत्राचाळ प्रकरणामध्ये जे आरोप तुमच्यावर झाले त्याच्यावर आज एकनाथ शिंदेंनी बैठक बोलवली आहे, म्हणजे त्या पुनर्विकासासाठी. बोलवत्या ना, त्यात नवीन काय? माझ्यावरती कसले आरोप झाले? कोर्टाला विचारा ना, कोर्टाने काय सांगितलंय ते.
पत्राचार प्रकरणात ज्यांनी खरोखर मलिदा खाल्ला ते सगळे त्यांच्याच पक्षात किंवा भाजप पक्षामध्ये आहे. आमचा काय संबंध आहे त्याच्याशी? हे कोर्टाने सांगितले. जसं केजरीवालांच्या प्रकरणामध्ये कोर्टाने सांगितलं की हे बेकायदेशीर प्रकरण आहे, त्याला अडकवलं. तसं माझ्या बाबतीत सुद्धा सांगितलं की बेकायदेशीर अटक. संजय राऊतांचा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयी कधी संबंधच आलेला नाही. सत्ता आहे, बाकी काय. बच्चू कडू आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे. पण त्याच्या तिथे कशाला होत? बच्चू कडू नाही, नाही, काय पक्ष विलीन करण्याचं जे काय म्हणतात असं आहे की त्यांना विचारा ना, ते पक्ष विलीन करणार असतील त्यांना विचारलं पाहिजे. राज्यामध्ये छोटे पक्ष आहेत ते संपवण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून केलं जाते का अशा पद्धतीने? म्हणजे शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. शिवसेना फोडली नाही. नंबर एक, ज्या पद्धतीनं देशभरात राजकारण सुरू आहे, तुम्ही म्हणाल आप फुटले. मी असं म्हणत नाही की आप पक्ष फुटला. ज्या पद्धतीनं दहशतवादाचा वापर करून लोकांवरती दबाव आणून आमिष दाखवून माणसांना बाजूला केलं जातं, ही पक्ष फूट नाही, ही डरपोकपण आहे. आता बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे मला माहित नाही. मी बच्चू कडून एक अत्यंत प्रामाणिक नेता, शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिव्यांगांसाठी लढणारा असं मी मानतो. आता एका आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष कोणात विलीन करत असेल त्याच्यानंतर बोलू आम्ही. अजित पवारांच्या प्रकरणावरती बरेच तर्क लावले जात आहेत. बीएसआर कंपनीवरती राज्यामध्ये बंदी घालावी अशी मागणी होती. मात्र काल अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी मुंबई ते पुणे बीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं? मी काय म्हणतो, अजित पवारांच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून पावलं उचलली जात नाही, तपास केला जात नाही. राज्य सरकार इथेच आहे ना, पुण्यात असतं. अर्ध सरकार पुण्यात असतं. त्यांना विचारा, या खात्याचे जे मंत्री आहेत, नागरी हवाई उड्डाण मुरलीधरराव मोहोळ, ते पुण्यात असतात. त्यांनाही प्रश्न विचारा. माझ्या माहितीप्रमाणे पार्थ पवार यांनी काही खुलासाच केले. धर्म विचारून मारलं जाते, विरोध एक विरोध सुरक्षेला मारण्यात आलेली आहे. देशभरात सुरू आहे. देशभर हे एकाच धर्माकडून होत नाही, ते सर्व धर्माकडून अशा प्रकारचं गढूळ वातावरण या देशात निर्माण केलं जात आहे. आणि या देशातली शांतता, या देशातली सुरक्षा, या देशाचं धर्मस्वातंत्र्य या सगळ्यांवर संकट दिसतं. आणि याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ज्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न होतो ती आहे. चला, आमदार मिलिंद नार्वेकर म्हणतात विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच 99% उमेदवार असतील, पण ठाकरे असल्याने 1% काही सांगता येत नाही. बट बॉस इज ऑलवेज राईट. मग त्याच्यावरती तुमचं काय? तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया हवी. म्हणजे काय नाही, मी मगाशी मग या विषयावर माझं मत मांडलेलं. मिसिंग लिंक वरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगली रसिकेत पाहायला मिळते की श्रेयवादावरून इन्फ्रामॅन म्हणून एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस. मला तुम्ही जो प्रश्न विचारताय तो सरकारमधला अंतर्गत विषय. श्रेयवाद आघाडीच्या किंवा युतीच्या कोणत्याही सरकारमध्ये श्रेयवाद हा कायम असतो. सरकार कोणाचे असो, त्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकारमध्ये सर्व श्रेय मोदी नाही. गडकरीने किती काम केलं, नितीन गडकरीने किती रस्ते बांधले, किती पूल बांधले, किती इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, तरी श्रेय मोदींचं. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे, दुर्दैवान अजित पवार नाही. नाहीतर 3 पक्षांमध्ये कायम श्रेयवादाची लढाई आहे. देवेंद्र फडणवीस काही सक्षम आहेत या सगळ्यांवरती उत्तर देण्यासाठी. पुस्तकाचा जो विषय आहे शिवाजी कोण होता हा जो पुस्तक आहे, आपल्याला वाटतं की हे विषय आता मुद्दा म्हणून काढले जात आहेत. कुठल्याही निवडणुका नाहीत, पण 5 राज्यांच्या निवडणुकावर सगळ्याचा परिणाम होईल. कशा करता? शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या करता त्यांचा असं हेतू असू शकतो असं वाटतंय. नाही, हा लहान माणसं आहेत ज्यांनी हा वाद निर्माण केलाय, आणि जे उगाच आंदोलन करतायत त्यांनी शांत बसायला. 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे, गोविंद पानसरे यांनी. तेव्हा कधी वाद झाला नाही. ते पुस्तक आधी वाचले का वाद करणाऱ्यांनी? ते पुस्तक वाचायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात काही भूमिका त्यात मांडलेल्या आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आणि त्या दैवताला धक्का लागेल असं पानसरेंनी काही लिहिलं असं मला कधी वाटलं नाही.
दैवत आहे छत्रपती शिवाजी. अशा प्रकारे बंदी घालून वेगळ्याच अपप्रवृत्तींना पाठबळ देत. शिवाजी महाराजांनी राज्य हा देश आणि विश्वाला दिशा दिली आणि आजही एक योद्धा म्हणून शिवाजी महाराज जगासाठी आदर्श आहे. अशा वेळेला कोणी एखादं पुस्तक लिहिलं आणि कोणीतरी त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली म्हणून छत्रपतींचं मोठेपण अजिबात कमी होत नाही. गुणरत्न सदावर्ते सातत्याने पुणे महानगरपालिकेमध्ये जो पराभव झाला त्याच्यानंतर कोणाचा पक्षामध्ये पराभव झाला? शिवसेनेचा मग कोणाचा एक नगरसेवक निवडून आले. त्याच्यानंतर पक्ष संघटनेत काय बदल केले जाणार आहेत का या पुढील काळात? मला दिसते लवकर काल काल पुण्यामध्ये पवार कुटुंबाची बैठक पार पडली. तुम्हाला जेवायला बोलवलं नाही का? नाही, असे ज्यावेळेस कुटुंब एकत्र येतात त्यावेळेस चर्चा सुरू होती की मग दोन राष्ट्रवादी काय एकत्र येणार का? पवार साहेब तुमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडीचे शिल्पकार मोठे नेते. माननीय शरद पवार साहेब आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडी सोबत आहे आणि कायम राहील मी सांगू शकतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस 11 तलाव संवर्धनाचे प्रकल्प राबवले होते ते आता रद्द करण्यात आले. व त्यात भ्रष्टाचार झाला. ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात आधीच किकबॅक घेतली आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण म्हणजे त्या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांना आदेश देऊन ते काम थांबवलेलं आहे. चांगली